तिकडे धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागामध्ये रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि धुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह या पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता। गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील अनेक भागांना जोडपून काढलंय आणि बुलढाणा जिल्ह्यात सलग 3ऱ्या दिवशी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, तर सलग 2 दिवस गारपीट सुद्धा झाली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। अहमदनगरमध्ये अनेक ठिकाणी अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेती पिकांचं नुकसान झालंय। राहाता तालुक्यातील राजुरी आणि ममदापूर परिसरात गारपीट झाल्याने द्राक्ष पिकांना मोठा फटका बसलाय। शिवाजी दळे या शेतकऱ्याची 3 एकर द्राक्ष बाग गारपिटीने उद्ध्वस्त झाली आहे। हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झालेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी। हजारो लाखो रुपये खर्च करून शेतकरी आपल्या शेतामध्ये पीक उभं करत असतो आणि त्याला अपेक्षा असते की 2 पैसे त्याला मिळतील। मात्र काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं अनेकांचे पीक उद्ध्वस्त झालेत, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात। आता मी राहाता तालुक्यामध्ये आहे आणि इथले जे शेतकरी आहे यांनी लाखो रुपये खर्च करून उभी केलेली बाग, खरं तर ही बाग 4-5 दिवसानंतर व्यापारी घेऊन जाणार होते आणि जवळपास 85 रुपये किलोने यांचा दर देखील ठरलेला होता। मात्र काल इतकी जबरदस्त गारपीट झाली ज्यामध्ये ही द्राक्ष बाग पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहे। लाखो रुपयांचं कर्ज या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे आणि मग आता आम्ही करायचं काय? सरकारकडे मोठ्या अपेक्षेने हे शेतकरी बघतायत। आपल्या सोबत शेतकरी आहेत। काय अवस्था झाली आहे? कशी उभी केली होती तुम्ही बाग आणि काय अपेक्षा आहोत तुम्हाला? कर्ज घेऊन, काही मित्रांकडून, काही नातेवाईकांकडून कर्ज घेऊन असं बाहेर निघत आलो होतो। त्याच्यात हा लॉकडाऊन पडला। लॉकडाऊन मध्ये चांगला माल असून जागेवर सडला। त्याच्यानंतर हा मागच्या वर्षी चांगला माल असून भाव भेटला नाही म्हणून आदळलो। परत एक कारण सांगितलं व्यापारी, अरे तुमचा मालाला हे नाही ते नाही। या वर्षी पूर्ण राहत्या तालुक्यात 1 नंबर माल आहे। 3-4 दिवसात सौदा म्हणजे डन झालेला होता। 3-4 दिवसात माल हार्वेस्टिंग होणार होती। पूर्ण रेसिड्यू फ्री माल आहे, 1 नंबर माल आहे ज्याला भाव भेटतो। या वर्षी मला 3 लाख रुपये बँकेचं कर्ज घ्यावं लागलं। एकीकडे सरकारी कर्मचारी भविष्यासाठी लढतायत, मात्र आज शेतकरी आज जगण्यासाठी लढतोय। याला गरज आहे सरकारच्या आधाराची। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। नागपूरला देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपून काढलंय आणि या गारपीट आणि अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नागपूरच्या पेंच परिसर आणि आजूबाजूच्या परिसरात तुफान गारपीट झाली आहे, त्यामुळे जंगल परिसरात गारांचा खच पडलाय। ही सर्व दृश्य पाहून काश्मीर किंवा हिमालयामध्ये आल्याचा भास होतोय।